त्याला स्वार्थ पण होतो. मी माझ्या मुलासाठी तो जॉईन करायचं ठरवलं आणि मिसेस आणि मुलाला, कारण मी वर्किंग होतो, म्हणजे आमच्या मुलांना सुट्ट्या आहेत पण आम्हाला शाळेला सुट्ट्या नाही. मग मी अमित सरांशी बोललो की माझी मिसेस आणि मुलगा तो जॉईन करेल किंवा ते येत आहे, परंतु मला पण ते करायचं आहे किंवा मी पण येऊ शकतो नाही. अमित सरांनी सांगितलं, म्हटलं फीस वगैरे काही राहील सर, तुम्ही या जॉईन करा बसा आणि हे करा. परंतु मी पहिल्या दिवशी थोडासा उशीर आलो शाळेच्या याच्यामुळं, ओपनिंग सेरेमनी मला त्या दिवशी गेलो होतं. परंतु त्या दिवशी मी स्वतः एक साधारण 14 वर्षापासून शिक्षक म्हणून काम करतो. माझ्या विद्यार्थ्यांना तुमच्या बोलण्यातून जाणवलं की आदिवासी मुलांसाठी, पालकांसाठी पण तुम्ही प्रोग्राम करता. तर त्या समाजामध्ये किंवा त्या मुलांमध्ये, त्या शाळेमध्ये मी 14 वर्षापासून काम करतो. ती मुलं कशी असतात, त्या मुलांना कशा पद्धतीने शिकवायचं मी स्वतः शिकतोय त्यांच्याकडे. परंतु इथं साधारण गेल्या 3 दिवसापासून मी जे काही शिकलोय, विद्यार्थी म्हणून माझ्या मुलासाठी मी येत होतो इथं. परंतु स्वतः शिक्षक असताना गेल्या 3 दिवसामध्ये जे काही टेक्निक्स मी शिकले, माझ्या मुलांसोबत आजच्या पिढीसोबत मला या सगळ्या टेक्निक शिकता आल्या. आणि या ठिकाणी सुनील सावंत सरांची जी एनर्जी होती, जे काही टेक्निक्स त्यांनी दिली, ज्या काही ट्रिक्स त्यांनी दिल्या, मी माझ्या मुलांनी जेव्हा 50 जे काही ते ऑब्जेक्ट्स होते या ठिकाणी त्यांनी रिकॉल केले आणि घरी गेल्याच्या नंतर आम्ही खूप सराव घेतला त्याचा. आणि आज त्याचे मार्क ज्यावेळी मी बघितले, म्हणजे त्या ठिकाणी मलाही असं वाटलं की आज 4थीला असताना किंवा या मुलांमध्ये त्यांनी पार्टिसिपेट करून त्यांनी 8 मार्क्स मिळवले आउट ऑफ 10. हे माझ्यासाठी फार एक आनंदाची बाब होती. त्याचबरोबर या ठिकाणी काही गोष्टी वैयक्तिक मी बघितल्या, शिकल्या. आणि सरांनी शेवटी एक सांगितलं, सिंगल टास्किंग आपण बनलं पाहिजे, मुलांनी ते केलं पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये फक्त हे मुलांसाठीच नाही तर आमच्यासाठी सुद्धा एक या बऱ्याच अडचणी होत्या सर, की मुलांना मोबाईलपासून दूर कसं ठेवायचं, त्याला फास्ट फूडपासून कसं दूर ठेवायचं. परंतु आमचा जो इम्पॅक्ट असतो, बाकी इतर ठिकाणावर जो इम्पॅक्ट होतो आणि तुमचा जो इम्पॅक्ट या ठिकाणी होणार आहे, मुलावरती त्याचा जो इन्फ्लुएन्स असणार आहे, प्रभाव जो असणार आहे, आणि त्यांनी स्वतः त्या गोष्टी केल्याच्या नंतर त्यांना जे रिझल्ट मिळणार आहे ते आम्ही फक्त गेल्या 3 दिवसामध्ये त्यांना, भले ती मॅजिकल नोट्स जी होती त्याच्यामधून त्यांचा जो कॉन्फिडन्स वाढला आणि ते ज्या ट्रॅकिंग केल्याच्या नंतर त्यांनी जो रिझल्ट मिळवला हा फार अमेझिंग होता. आणि यासाठी रोटरी क्लब असेल, प्रोफेसर अकॅडमी असेल आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थी, सर्व पालक की ज्यांनी सरांवरती विश्वास ठेवून या ठिकाणी आलं, आणि मी सुद्धा या सेशनचा एक हिस्सा होतो. त्याबद्दल पुन्हा एकदा रोटरी क्लब, प्रोफेसर अकॅडमी आणि सावंत सरांची पूर्ण एंटायर टीम, सर्वांना धन्यवाद सर. थँक्यू.